एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले, घरात फेटा बांधते, फेटा बांधत असताना पंचपदी चालू आहे, पंचपदीचा अभंग चालू आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी हा अभंग चालू आहे. ज्या काकांनी तारीख दिलती ना, ज्यांच्या घरात होते त्या काकांचा मुलगा बाहेरून अंगणातून आला आणि अंगणातून येत असताना तो मुलगा काय म्हणला माहितीये? तो मुलगा म्हणला, सुंदराचे ध्यान बाजी नानावर. मी त्याला साईडला केलं, त्याच्या वडिलांना म्हणला, हा काय प्रकार? म्हणजे आमच्या गावात दर एकादशीला भजन असतं, सुंदराबाई आणि बाजी नाना नावाचे एक जोडप आहे. आणि म्हणले त्यांना काही मुलबाळ नाही, पण म्हणले एकमेकांवर म्हणले दोघांचा फार जीव आहे. त्यामुळे तरुण मंडळी त्या पारावर बसून म्हणतात, सुंदराचे ध्यान बाजी नाना. म्हणले ते आमचं पोरग ते ऐकतं घरी येऊन तेच म्हणत. आता मला सांगा, संगत मॅटर करते का नाही? माणसाला जगण्यासाठी कशा कशाची आवश्यकता असते? अन्न, वस्त्र, निवारा. पहिल्यापासून तेच शिकवलंय. एक ध्यानात ठेवा, अन्न बनवण्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी लागतं, वस्त्र तयार करण्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी लागतं, निवारा तयार करण्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी जगण्यासाठी फार महत्वाच्या आहेत? माणसाला जगायसाठी 3 गोष्टी लागतात मेन. 1 ऊन, 2 वारा आणि 3 पाऊस. ऊन, वारा आणि पाऊस. मग आता मला सांगा, ऊन, वारा, पाऊस हे तयार करण्याकरिता जगात एखादी मोठी कंपनी किंवा फॅक्टरी आहे का? नाही. बरं, ऊन, वारा आणि पाऊस हे आपल्याला मिळण्याकरिता आपल्याला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागत, त्यामध्ये सुद्धा सगळ्यांना समान, बरोबर? मग आता मला सांगा, ऊन, वारा आणि पाऊस म्हणजेच उष्णता, हवा आणि पाणी हे पदार्थ कोणी निर्माण केले? विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान. जगाच्या पाठीवर एकमेव आपला भारत देशच संस्कृती प्रधान देश आहे. अख्ख्या जगामध्ये सगळ्यात चांगली संस्कृती जर कोणत्या देशात असेल तर ती फक्त आणि फक्त आपल्या भारत देशातच आहे. आणि लक्षात ठेवा, बाहेरच्या देशातील मंडळींनी सुद्धा, जाणकार मंडळींनी आपल्या देशातील संस्कृतीचा अंगीकार केलाय. पण आता झालंय उलटच. आता आपल्याच देशातील जवळजवळ 99% मंडळी हे बाहेरच्या देशातील संस्कृतीचा अंगीकार करत आहेत, बाहेरच्या देशातील संस्कृती स्वीकारत आहेत. आता मला सांगा, आपल्याकडे चांगलं गुण असताना दुसऱ्याचे अवगुण घेण्याची काही गरज? चांगलाही जवळ पण दुसऱ्याचं घाण घेण्याची काही गरज? उदाहरण मी तुम्हाला सांगून जाते. आपल्याकडे पूर्वी लोक मुलांना शिकवायचं म्हटलं ना की ती मुलं गुरुकुलमध्ये पाठवायची. कुठं पाठवायची? गुरुकुलमध्ये पाठवायची. आता गुरुकुलमध्ये पाठवल्यानंतर ती मुलं तिथे गेल्यावर काय शिकायची? चांगलं शिकायची, चांगल्या प्रकारे ज्ञान घ्यायची, थोरा मोठ्यांशी कसं बोलावं, वागावं, कसा त्यांचा आदर ठेवावा, ह्या गोष्टी त्या ठिकाणी गुरुकुलमध्ये शिकवल्या जात होत्या. आणि त्या ठिकाणी गुरुकुलामध्ये त्यांना शिकवायला कोण होतं? बोला, कोण होतं? आचार्य होते. कोण? आचार्य. आता आचार्यही राहिले नाहीत, आचार पण संपलेत, आता प्राचार्य आहेत. पूर्वी त्या मुलांना त्या गुरुकुलमध्ये पाठवलं जायचं, चांगलं शिकवलं जायचं, चांगलं ज्ञान त्यांच्या कानावर टाकलं जायचं. त्यामुळे ती मुलं त्या ठिकाणी कधीही थोरा मोठ्यांचा अनादर करत नव्हती. आता बघा बरं, पहिलं लोक पोरांना डोळ्यानं दापायची. काय करायची? आता बरीचशी आमची जुनी माणसं इथं बसली असतील. पहिली लोक पोरांना डोळ्यानं दापायची. अरे वडिलांनी जर रागाने पाहिलं ना, पोरग समजून जायचं आपलं काहीतरी चुकलंय, वडील रागवले, गप बसावं. पोरग मान खाली घालायचं आणि निघून जायचं. आणि आता काय?
अहो बापाने डोळे वटरले काय, अख्खे डोळे जरी काढून त्याच्या हातात ठेवले तरी पोरग व्यायचं नाही. सध्याची ही परिस्थिती आहे माहिती आहे. मग सांगायचंय मला एवढं, स्वतःकडे चांगले गुण आहेत पण दुसऱ्याचे अवगुण घेतले कसं ते सांगते ऐका. मला सांगा, तुम्ही तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये पाठवता? शिकलेल्या सवरलेली मंडळी आहेत, बोला. तुम्ही तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये पाठवता? LKG HKG ला घालता? छोट्या मोठ्या गटात घालता? बर, आता खरं खरं सांगा, ती मुलं तिथं जाऊन काय शिकतात? बोला, ती मुलं तिथं जाऊन काय शिकतात? तिथंच किडमिड गीत शिकतात. की जी किडमिड गीत धड पोरांना कळत नाही, मॅडमला कळत नाही आणि घरच्यांना तर काहीच कळत नाही. पण अभिमान खूप वाटतो. एकानं जर दुसऱ्याला विचारलं, काय नाना तुमची चिंगी शाळेत जाती का? शाळेत जाती का म्हणेपर्यंत नाना लगेच म्हणतात, अहो तर आमची चिंगी काही भारी गाणं म्हणती वय. नाना म्हणतात, म्हण ग चिंगे. चिंगीला मन म्हणल्यानंतर चिंगी पण लगेच म्हणते. काय म्हणते माहिती का? याला पण स्वरच लागतो. डिंगल बेल डिंगल ऑल द बेल, I was like the welly well and the little bell. काय कळालं? कुणालाच काही कळत नाही, मॅडमला कळत नाही, पोरांना कळत नाही, घरच्यांना तर काहीच कळत नाही. सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे, आपल्याकडे चांगली संस्कृती आहे, दुसऱ्याची वाईट संस्कृती स्वीकारायची काय गरज आहे? अरे आपल्याला आपल्या मुलांना बोलायला शिकवायचंय, आपल्याला आपल्या मुलांना चांगलं गायला शिकवायचंय, आपल्याला आपल्या मुलांना काहीतरी चांगलं शिकवायचंय. मग सांगा ना मॅडमला, अहो मॅडम असं शिकवा. कसं? रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय हरी हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. मला सांगा, साधं ऐकलं तरी किती गोड वाटलं. मग हे जर पोराच्या मुलीच्या मुखातून ऐकलं आपल्या लेकराच्या, तर गोड वाटणार नाही का? किती भारी वाटतंय. आणि संतांची भजने ती शिकवा. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली हे ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, हो ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली. झालं. हे बघा, हे एवढं गोड वाटतं की थांबू सुद्धा वाटत नाही, थांबलेलं पण कळत नाही. असो,
मला सांगा, एवढं गोड आहे, एवढं ऐकताना सुद्धा भारी वाटतं, पण तेच लेकरांच्या मुखातून ऐकलं तर अजून गोड वाटेल. म्हणून लेकरांना घडवायचंय असं जर वाटत असेल ना, माझं लेकरू पुढं माझ्यावर त्या ठिकाणी उलटू नये किंवा मला त्यानं वेडं वाकडं बोलू नये, अरे म्हातारपणात माझा सांभाळ करावा, लेकरू चांगलं घडावं, तर जीवनात येऊन नक्कीच लेकरांना असं शिकवा. तुमचं लेकरू वाया गेल्याशिवाय राहणार. मी बरोबर बोलते ना? सुधारल्याशिवाय राहणार. म्हणून संतांची भजने, भगवंताचं भजने शिकवा ना. का शिकणार नाही ते लक्षात ठेवा. चांगले संस्कार हे सगळ्यांना आवडतात. कसं ते सांगू? समजा एखादा माणूस आपल्या मित्राच्या घरी गेला, त्या मित्राचा मुलगा बाहेर अंगणात खेळत असेल आणि जर त्या माणसानं त्या मुलाला विचारलं, बाळा अमक्या तमक्याचं घर हेच का? आणि जर तो मुलगा त्या ठिकाणी त्या माणसाला म्हणाला, हो का, नमस्कार किंवा जय हरी, या ना बसा. त्या माणसानं घरातून जाऊन तांबाभर पाणी आणलं आणि त्या माणसाला दिलं. आईला सांगितलं, आई अगं बाबांच्या ओळखीचे कोणते तरी काका आलेले आहेत. मला सांगा, त्या माणसाला चांगलं वाटेल का वाईट वाटेल? चांगलं वाटेल. पण त्याच जागेवर तो पोरगा बाहेर अंगणात खेळत असेल, तो माणूस तिथं गेला आणि विचारला, अमक्या तमक्याचं घर हेच का? आणि जर तो मुलगा बाहेरूनच ओरडला, ए मम्मी बाहेर कोणतरी बाबा आलाय बघ, आणि लागला खेळायला, आता खरं खरं सांगा, चांगलं वाटेल का वाईट वाटेल? सगळ्याला कळतं की आपल्या पोरांवर चांगले संस्कार असावेत. पण लक्षात ठेवा, नुसतं वाटून जमत. चांगले संस्कार घडवणं हे तेवढंच गरजेचं आहे. आणि सगळ्यात लक्षात ठेवा, महिला मंडळ तुम्ही बसलेले म्हणून सांगते, लेकरांवर संस्कार घडवण्याची पहिली जबाबदारी जर कुणाची असेल ना, हा इकडं बोट करा, सगळ्यात बरोबर आहे त्यांचं, सगळ्यात पहिली जबाबदारी ही आईची असते. सगळ्यात पहिली जबाबदारी आईची. आणि का तुम्हाला पहिला जबाबदार का धरते आता लक्ष देऊ नये का? शास्त्र सांगतं, शास्त्र. अरे लेकरू जन्माला आल्यावर संस्कार करणारे भरपूर आहेत, पण लेकरू गर्भात असताना जी संस्कार करते ना, ती फक्त आणि फक्त माता माऊली असते. तुम्हाला सांगते, आपल्या शास्त्रामध्ये 16 संस्कार सांगितले जातात. काही संस्कार असे आहेत की जे लेकरू जन्माला यायच्या आधी दिले जातात. आता थेर निघालं, ते डोहाळे जेवण असेल हे आता निघालं, पण हे पहिल्यापासून चालत आले, की ज्याला आपण गर्भ संस्कार असं म्हणतो. हे पुस्तक सोशल मीडियावर हे आता निघालं. शास्त्र सांगतं केव्हापासून गर्भसंस्कार चालू आहे. आणि जसे संस्कार ना तसं लेकरू घडतं. उदाहरण देऊन जाते. प्रल्हाद माहिती आहे सगळ्यांना, भागवत वाचला असेल किंवा ऐकला असेल तर कळल. भक्त प्रल्हाद ज्या मातेच्या पोटी जन्माला आला ती आई म्हणजे आई कयाधू. त्या ठिकाणी इंद्राने स्वारी केली आणि हिरण्यकश्यपू त्यावेळेस तिथं नव्हता, तो तपश्चर्यासाठी गेलता वर्षभर. त्यावेळेस प्रल्हाद आईच्या गर्भात होता. इंद्राने स्वारी केली, सगळं राज्य ताब्यात घेतलं. आईला धरलं, अर्थात कयाधूला हाताला धरलं, तिचा हात धरला आणि ओढत फरफटत चालवलंय. पण नारद पुढे आले, अरे देवयस का काय दानव आहेस? गर्भवती महिला आहे, तुला कळते का? फरफटत चालवलंयस, काय आचार विचार नाहीत का तुझ्याकडे? चूक कळाली, हात सोडला. तर माघारी जाता येत नव्हतं परत राज्यात कयाधूला. इंद्र त्या ठिकाणी बसलेला होता, इंद्राची स्वारी होती. आई कयाधूला त्या ठिकाणी, त्या कयाधू मातेला घेतलं नारदांनी आणि आपल्या पर्णकुटीमध्ये घेऊन गेले. आणि पर्णकुटीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी ती माता, ती कयाधू नारद महर्षींच्या संगतीत राहिली. कधी? गर्भात होता. कोण? प्रल्हाद गर्भात असताना संगत बघा. लेकरू गर्भात असताना नारदांची संगत लागली. अरे एवढी संगत लागली, एवढी संगत लागली की अरे ज्यांचं सतत मुखामध्ये नाम आहे नारायण, श्रीमद नारायण नारायण नारायण, अरे ज्यांच्या मुखात नेहमी नाव आहे ते जर सतत त्या आईच्या कानावर पडत असेल तर लेकरू पण तेच ऐकणार ना. ज्यावेळेस प्रल्हाद जन्माला आला ना, त्याच्या मुखातून पहिलं आताची मुलं आई, बाबा, पप्पा, मम्मी म्हणतात. पण तो प्रल्हाद जन्माला आल्यानंतर ज्यावेळेस पहिला शब्द त्याच्या मुखातून आला होता ना, त्यावेळेस तो शब्द होता नारायण. आता मला सांगा, हे घडलं कशामुळं? बोला महिला मंडळ, आपल्यावर चाललंय सगळं, बोला घडलं कशामुळं? गर्भसंस्कार.
बरं आता हे फक्त चांगलंच ऐकलं, आता वाईट ऐका. लेकरू गर्भात असताना जर वाईट काही केलं परिणाम पण तसाच होतो. रावणाची आई, रावणाच्या आईचं नाव कोणाला सांगता येईल? कैकशी. काय नाव होतं तिचं? कैकशी. कैकशी ही दानव घरातली होती, असुर घरातली होती. पण रावणाचे जे वडील होते, रावणाचे वडील म्हणजे कुणी सामान्य नाही, सुश्राव्य ऋषी. सुश्राव्य ऋषी हे ब्रह्मदेवाचे नातू, ब्रह्मदेवाचा मुलगा पुलस्ती, पुलस्तीचे सुश्राव्य आणि सुश्राव्याचा रावण. सांगायचं मला एवढंच आहे, घरानं चांगलं होतं, वडील ऋषी होते, महात्मे होते, तपश्चर्या करणारे होते. परंतु त्या टायमिंगला त्यांच्या पहिल्या पत्नीनं काय केलं? सुश्राव्यांच्या पहिल्या पत्नीपासून कुबेर जन्माला आला. एक देव होता, त्या कुबेरानं सगळ्या असुरांना त्या लंकेतनं बाजूला काढलं आणि फक्त देवाची सत्ता चालवली. पण ही गोष्ट असुरांना खटकली. मग असुरांनी ठरवलं आपलं राज्य त्या ठिकाणी आलं पाहिजे, म्हणून त्या कैकशीला तयार केलं विश्राव्य ऋषींची लग्न करण्यासाठी. आणि विश्राव्य ऋषींची लग्न करण्यासाठी ती तयार झाली. तिनं त्या विश्राव्यांना पण तयार केलं आणि विश्राव्य ऋषींना तयार केल्यानंतर त्यांच्याशी लग्न केलं आणि रावण गर्भात राहिला. तर लेकरू गर्भात आहे, आईनं चांगले विचार करावेत ना. कैकशी विचार करायची. आता बोलून चालून नावच कैकशी. मला सांगा महिला मंडळ, पुरुष मंडळ, कैकशीला आपल्या भाषेत समानार्थी शब्द काय सांगता येईल कुणाला? कैकशी. हा हा बोला बोला, मला ऐकाय कमी येत नाही. कैकशीचा समानार्थी शब्द औदसा. कळलं आता? ती त्याची आई रावणाची. लेकरू गर्भात होत आणि लेकरू गर्भात असताना त्या ठिकाणी ती विचार करायची, ह्या लंकेत राज्य परत कसं मिळवावं, ह्या देवांचा नायनाट कसा करावा, त्या ठिकाणी आपलं कसं स्थापन करावं. माझं लेकरू ज्या वेळेस जन्माला येईल ना, ह्या देवांना असं बाहेर काढेल आणि अशी लंका त्या ठिकाणी पुन्हा स्थापन करेल असुर म्हणून, असा विचार करायची. कोण? कैकशीन. झालं तसंच. रावण जन्माला आला, मान्य ऋषींचा पुत्र आहे, सगळं खरंय, ब्रह्मदेवाचा नातू पंतू, पण उपयोग झाला नाही. जे गर्भात होतं, जे मनात आईनं गर्भात असताना रचलं होतं, तेच त्याच प्रकारे तो रावण घडला गेला. अरे जसा जन्माला आला, थोडासा मोठा झाला की कुबेराला पदावून हटवलं, हिसकावून घेतलं राज्य, पुन्हा गादीवर बसला. तो रावण होता. सीताई साहेबांना छळलं, तो रावण होता. मग मला सांगा, एकीकडे प्रल्हादाची आई कयाधून, एकीकडे रावणाची आई कैकशी. कयाधून चांगले संस्कार केले, लेकरू घडलं कसं? बोला, कसं घडलं? चांगलं घडलं. एकीकडे कैकशी वाईट संस्कार झाले, घडलं कसं? आता मला सांगा, लेकरू गर्भात असताना जर टीव्ही वरती तुझ्याच जीव रंगला बघत असेल, तर लेकरू जन्माला आले आपण कुठंतरी जीव रंगवणारच ना. आ खरं आहे ना? पटण्यासारखं आहे मायबाप, म्हणून आहे, कळतंय तर समजून घ्या. माणूस किती कमवतो, किती प्रॉपर्टी आहे, किती संपत्ती आहे, किती जमीन आहे, किती मालमत्ता आहे, अजिबात त्याला कोण विचारत नाही. अरे आपली लेकरं हीच आपली संपत्ती आहे आणि तीच लेकरं जर चांगली घडली तर शेवटपर्यंत नाव निघतं मायबाप. आई बापाची छाती अशी फुगून जाते, माझ्या लेकरानं हे कार्य केलं, म्हणून त्यासाठी आधी संस्कार चांगले घडवा. बरं एवढा वेळ महाराज तुम्ही म्हणसाल, महाराज आल्यापासून नुसतं चालवले संस्कार संस्कार संस्कार. मी नेहमी सांगते, मी मागाशी सांगितलं, आई जबाबदार पहिल्यांदा संस्कार करण्यासाठी, पण तदनंतर या जीवावरती संस्कार करत असेल तर वडील करतात, घरातलं वातावरण करतं, आजूबाजूचा परिसर करतो, वातावरण संस्कार करतं. म्हणून एक विनंती आहे, मला आनंद वाटला इथं आल्यानंतर. या ठिकाणी जे सत्याचं वातावरण आहे किंवा जे वातावरण या ठिकाणी आहे ते एवढं गोड आहे, अगदी धार्मिक वातावरण आहे. आणि कसं असतं, जशा संगतीमध्ये, जशा वातावरणामध्ये माणूस जातो, माणसाचं मन, माणसाचं शरीरही त्याचप्रमाणे होऊन जातं. म्हणून सध्याची काळाची गरज आहे. आज या ठिकाणी सप्त्याचं आयोजन जे करतात ते कोणी दुसऱ्या नाहीत, सगळे तरुण आहेत.
आज या मोठ्या लोकांनी मार्गदर्शन करावं आणि त्यानुसार या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करावं हे सोपं नाही. पण मला सांगा एवढा सगळा अट्टहास कशासाठी? अरे काहीतरी चांगलं धर्माचं कार्य व्हावं, लेकरं घडताना चांगली घडावी, त्यांच्यावर चांगले सुसंस्कार व्हावे, हीच एवढी इच्छा ना. म्हणून लक्षात ठेवा, आई घडवते, वडील घडवतात, गुरु घडवतात, आजूबाजूचं वातावरण घडवतं. कारण मला आलेला अनुभव सांगते, लांब जात नाही. आजूबाजूचं वातावरण कसं घडवताय का? एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर फेटा बांधत होते. पंचपदी चालू आहे, एकीकडे मंदिराच्या शेजारीच घर आहे. घरात फेटा बांधते, फेटा बांधत असताना पंचपदी चालू आहे, पंचपदीचा अभंग चालू आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी हा अभंग चालू आहे. मी फेटा बांधते, पण फेटा बांधत असताना ज्या काकांनी तारीख दिली ना, ज्यांच्या घरात होते त्या काकांचा मुलगा बाहेरून अंगणातून आला आणि अंगणातून येत असताना तो मुलगा काय म्हणला माहितीये? तो मुलगा म्हणला, सुंदराचे ध्यान बाजी नानावर. आता मला सांगा, अभंग काय? सुंदर ते उभे. आणि ही बाबा काय म्हणला? सुंदराचे. मी त्याला जवळ घेतलं, म्हणलं असं नाही गड्या, असं नाही रे दादा, सुंदर ते ध्यान उभे विटील. म्हणला नाही, असंच सुंदराचे ध्यान बाजी नानावर. मी त्याला साईडला केलं, त्याच्या वडिलांना म्हणलं हा काय प्रकार? म्हणले महाराज, म्हणले आमच्या पोराचं काही चुकत नाही बरं का, पण म्हणले झालंय कसं? म्हणले आमच्या गावात दर एकादशीला भजन असतं आणि भजन असल्यामुळं सगळे मंडळी त्या ठिकाणी भजनाला बसतात आणि भजनात हा अभंग होतो. पण म्हणले एकीकडे आमच्याच गावामध्ये पारावर काही तरुण बसलेले असतात आणि तरुण बसले असताना तिकडं तो अभंग लागला ना, इकडेही तरुण म्हणतात सुंदराचे ध्यान बाजीन. अहो म्हणलं असं का म्हणतात? म्हणले प्रॉब्लेम काय? म्हणले आमच्या गावात सुंदराबाई आणि बाजी नाना नावाचे एक जोडप आहे. आणि म्हणले त्यांना काही मुलबाळ नाही, पण म्हणले एकमेकांवर म्हणले दोघांचा फार जीव आहे. त्यामुळे तरुण मंडळी त्या पारावर बसून म्हणतात सुंदराचे ध्यान बाजी नाना. म्हणले ते आमचं पोरग ते ऐकतं घरी येऊन तेच म्हणत. आता मला सांगा, संगत मॅटर करते का नाही? संगत महत्वाची ना. संगत किती महत्वाची आहे सांगू का? चांगले संस्कार, जर चांगल्या संगतीत गेलं चांगले संस्कार घडतात, पण वाईट संगतीत जीवनाचा नाशच आहे. तुकोबाराय सांगून जातात, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा, ओढाळाच्या संगे सात्विक नास. सांगायचं मला एवढंच आहे तुम्हाला. हिरा माहितीये? तर मी आजपर्यंत बघितलं नाही, तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहित असेल. पण गुणधर्म त्याचा असा आहे, हिरा असा असतो, हिऱ्यावर कशानं जरी घाव घातला, कशानं जरी घाव घातला, केवढ्या मोठा घाव घातला तरी सुद्धा हिरा दुभंगत, हिरा फुटत, हा त्याचा गुणधर्म आहे. पण तोच हिरा जर एखाद्या ढेकणाच्या संगतीत गेला तर जुन्या लोकांना ढेकून माहित असेल. तर मी तर अजूनपर्यंत बघितलंच नाही. आमची मच्छरची दुनिया आहे, त्यामुळे ढेकून कधी बघावं, ढेकून पाहिलाच नाही, पण ऐकलंय. त्या ढेकणाच्या संगतीत जो हिरा गेला, त्या ढेकणाचं साधं रक्त जरी लागलं ना तरी तो असा हिरा असा दुभंगतो, त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात. मला सांगा, संगत नडली ना, त्या हिऱ्याला एका छोट्याशा ढेकणाचा संग लागला तर तो दुभंग पावतो. मग मला सांगा, ह्या जीवाला जर वाईट संगत लागली तर ह्या जीवनाचं सोनं होईल काय? मग या जीवनामध्ये येऊन अरे भगवंता, अरे नारायणा, अरे पुरुषोत्तमा, मला संगत पाहिजे रे. पण कुणाची संगत कुणाची करावी? संत सांगतात, संतन की संग लागो रे, तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लागो रे, तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लागो, तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लागो, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. हरि नाम, हरि नाम.
हरि नाम जप लो रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागो रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागो तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागो तेरी अच्छी बनेगी कसं होते ज्याच्या त्याच्या खुणा ज्याच्या त्यालाच पटते ते असं संतन की संग लागो रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगडी बनेगी जीवनाचं सोनं करायचं असेल जीवन सार्थकी लावायचं असेल तर संतांच्या संगतीत राहा कारण हे संत कसे आहेत मग अशीच ताईंनी प्रमाण दिला रे जागृती स्वप्नी अरे ज्यांच्या ध्यानी मनी उठता बसता फक्त पांडुरंग आहे फक्त विठ्ठल आहे फक्त कृष्ण आहे फक्त राम आहे अरे त्यांची संगत मला रजनी हाची नंदा गोविंदा दे बोवाडे गोविंदा दे बोवाडे गोविंदा दे बोवाडे रजनी हाची नंदा गोविंदा दे बोवाडे गोविंदा जय गोवाडे गोविंदा जय दिन रजनी आजी धंदा गोविंदाचे अरे दिवस रात्र ज्यांना फक्त एकच काम आहे फक्त विठ्ठल 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 माझा मी विठ्ठलाचा भगवंत माझा आणि मी देवाचा बास एवढं ज्यांच्या चित्तात मनात ध्यानात अंतःकरणात सगळ्या गोष्टीत भरभरून आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त संत आहेत मायबाप कारण आपल्या चित्तात मनात ध्यानात दिवसभर सगळं येतं एक गोष्ट सोडून काय आ देव सोडून सकाळची देवपूजे टायमिंगला जे देवपूजा करतात तेवढं देवाचं तोंड पाहायचं पण काय काय तर असे महाभाग आहेत पूजा करताना सुद्धा ह्यो असं म्हणला आणि ते तसं म्हणलं हिने मला साडीच दिली नाही आणि मग मी माझ्या कार्यक्रमात पण तिला देणार आता देवपूजा करताना तरी गप्प बसा मला सांगा ना हे आपलं काम आहे पण संतांचं तसं आहे का नाही दिन रजनी हाची धंदा फक्त भगवंत नामस्मरण विठ्ठल आणि अशा संतांचे ज्यांच्या चित्तामध्ये सदैव 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 भगवंताचं वास्तव्य आहे त्यांची संगत मला लाभावी ही तुकोबऱ्यांची मागणी देवाकडे अभंगच प्रथम देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे ह्याला गोड वाटतंय सॉरी ह्याला गोड वाटतंय पण ह्याला गोड वाटत असं वेळ बघून कार्यक्रम करावा लागतो चांगला विचार केला तर माणसानं जीवनामध्ये येऊन एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की या जगाचा विचार केला तर या जगात
सगळीकडे, मी काय सांगते ऐका, ह्या जगात सगळीकडे त्या भगवंताचीच सत्ता आहे. नवे नवे आपण बोलतो, चालतो, फिरतो, उठतो, बसतो, जवळ जवळ सर्व व्यवहार करतो. कुणामुळं? मी बारामतीवरून इथपर्यंत आले, आता नारदाच्या गादीवर उभी राहून बोलते. कुणामुळं? म्हणा गाडीमुळं. मग कुणामुळं? तुम्ही सर्वजण बसून इथं कीर्तन ऐकताय. कुणामुळं? हो, हा देह तर त्याच्या सत्तेनं चालू आहे. कारण उगाच म्हणत नाही, चाले हे शरीर कोणाची या सत्ते आणि कोण बोलविते हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. चालतो, बोलतो, फिरतो, सगळे व्यवहार त्या भगवंतामुळे आहेत. माय बाप, नवे नवे तर वृक्षाचेही पाने हाले ज्याची सत्ता राहली अहंता. अरे सगळं त्याच्या सत्तेने चालू आहे. झाडाचं पान सुद्धा तुझ्या सत्तेने, वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या, मी हालविल्या. अरे सगळं त्याच्यामुळे चालू आहे. आता मला सांगा, आपण कशावर जगतो याच्या मुळाचा विचार केला तर माणसाला जगण्यासाठी नेमकी कशा कशाची आवश्यकता असते? काही सांगता येईल? बोला. लहानपणापासून शाळेत शिकवलं जातं, माणसाला जगण्यासाठी कशा कशाची आवश्यकता असते? अन्न, वस्त्र, निवारा. आता बघा, अन्न, वस्त्र, निवारा पण उत्तर तुकाराम पहिल्यापासून तेच शिकवलंय. पण एक ध्यानात ठेवा, अन्न बनवण्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी लागतं. वस्त्र तयार करण्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी लागतं. निवारा तयार करण्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी जगण्यासाठी फार महत्वाच्या आहेत? वाक्य आहे का? उत्तर गोड आहे. माणसाला जगायसाठी 3 गोष्टी लागतात. मेन 1 ऊन, 2 वारा, वारा वारा, आणि 3 पाऊस. ऊन, वारा आणि पाऊस, ह्या 3 गोष्टींची माणसाला सगळ्यात जास्त गरज असते. मग आता मला सांगा, ऊन, वारा, पाऊस हे तयार करण्याकरिता जगात एखादी मोठी कंपनी किंवा फॅक्टरी आहे का? आहे का? नाही. बरं, ऊन, वारा आणि पाऊस हे आपल्याला मिळण्याकरिता आपल्याला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागत. त्यामध्ये सुद्धा सगळ्यांना समान, बरोबर? मग आता मला सांगा, ऊन, वारा आणि पाऊस म्हणजेच उष्णता, हवा आणि पाणी हे पदार्थ कोणी निर्माण केले? आपल्याला फुकट वापराय कोणी दिले? विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान.
ह्या जगात त्या भगवंतानं सगळं दान दिले आपल्याला. ही सर्व सृष्टी त्या भगवंतानं दान दिली आहे. आणि लक्षात ठेवा, देवानं जर ऊन वारा आणि पाऊस हे पदार्थ निर्माणच केले नसते तर पृथ्वी इतर ग्रहाप्रमाणे या पृथ्वीवर सुद्धा दगड गोटे मातीच राहिली असती. मग आपण कुठे असतो? काही विचार? माणसं विचार करते, तो माणसं विचार करते, पण कसला? काय केल्यावर आपण मोठं हो, काय केल्यावर आपल्याला मोठं घोबाड मिळेल, काय केल्यावर आपलं चांगलं होईल. आणि शेजारच्याच मी नाही म्हणणार, शेजारच्याच असले तर आपले विचार. कारण कसं झाले माहितीये का, शेजारी म्हणले लय अवघड झाले. आता शहराचं तरी बरे, पण ग्रामीण भागात अवघड झाले. आपल्या घरातली समजा लाईट गेली तर लाईट का गेली माणूस हे बघत ते आधी घराच्या बाहेर जाऊन बघतय शेजारच्याची आहे का. आणि त्याची लाईट गेलेली असली तर मग जीवाला बरं. पण आपल्या घरातली लाईट गेली असेल आणि त्याच्या घरात लाईट असेल, मग बाहेर जाऊन म्हणणार आवा बघा की लाईटीला काय झालंय ते. म्हणजे माणूस एक तर शेजाऱ्या पाजाऱ्याची सेवा करत, सेवा तर लांब चालली, बघत सुद्धा नाही नीट. त्यांनी बंगला बांधला की आपल्या पोटात दुखत. ही सध्याची घटना आहे. मग असो, हे माणसाचे सध्याचे विचार आहेत. एक लक्षात ठेवा, देवानं हे पदार्थ निर्माण केले म्हणून आपल्या सगळ्यांना हा सुंदर असा मनुष्य देह मिळाला. पण कधी हा विचार केला का, अरे देवानं देह दिला पण कशाला? देवे दिला देह भजना गोमाता, 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 देवे दिला देह खऱ्या अर्थानं आपण काय करू, कार्यक्रमाच्या शेवटी या दोघींची एक जुगलबंदी चाल घेऊ. असं खूप गोड. तुकोबराय सांगतात, देवी दिला देह भजना, देवानं देह भजना करिता दिला पण तो या झाला फाटा, बाधिकेचा ताठून या मान राहिली वरती अहंकारा हाती लवो. देवानं देह भजना करिता दिला पण खरं खरं मावशी अंतकरणा हाला हात लावून सांगा, आपण देवाचे भजन करतो का? आता एक करतो म्हणे, पण खरं खरं अंतकरणाला हात लावा, खरंच आपण त्याचं भजन करतो का? अरे माऊली जरी म्हटले देखे मनुष्य जात सकाळ स्वभावताच भजन शिर झाले असे केवळ माझ्याची ठाई. फक्त माणसाचं देह ज्यात भजन करता येतं तरी सुद्धा माणूस भजन करीत.
माणसं भजन करतात हो, माणसं भजन करतात, माणसं भजन करतात, पण कसं सांगू का मला सांगा, आपल्या सर्वांच्यात सगळ्यात जास्त मोकळा वेळ कुणाला असतो? बोला, कुणाला असतो? सगळ्यात जास्त मोकळा वेळ महिलांना. बरं महिला मंडळी, आता मला सांगा, आपण खऱ्या अर्थानं दिवसभर आपल्याला जेवढा टाइम मिळतो, काय असेल घरातलं काम, ते सगळं काम उरकून जेवढ्या 24 तासामध्ये आपण खरंच त्या भगवंताचं भजन करतो का? करतो? लक्षात ठेवा, इथं मला हा म्हणचाल, पण तिथं ती बघणार आहे, आणि तिथं कुणाला माफी? असं माणूस भजन करतो, पण कसं ते सांगते ऐका. बरीचशी मंडळी, आमची वय झालेली मंडळी भजन करतात, बोटावर मोजण्यासारखी मंडळी आहेत ज्यांचं खरंच त्या भगवंताकडे लक्ष आहे. पण काही मंडळी सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, चहा पाणी घ्यायचं, त्यातली 4-2 म्हातारी माणसं देवपूजा करतात, नाही तर बाकीचं सगळं कॉन्ट्रॅक्ट म्हातारीकडे असतं. सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, चहा पाणी घ्यायचं, आणि गावातल्या कुठल्या तरी मंदिराकडे निघायचं, शहरातल्या कुठल्या तरी मंदिराकडे निघायचं, मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं, मंदिराला प्रदक्षिणा घालायची, आणि मंदिराच्या ज्या पायरीवर बरीच गोळा होत्यात त्या पायरीवर येऊन टेकायचं, आणि मग काय झालं ना सुरू भजन. लक्षात ठेवा, काही गोष्टी आपल्याला कळत नाही, पण म्हाताऱ्या माणसाला आपल्या आधी माहित असते. मग अशा गोष्टीचं भजन माईबाप तिथं बसून केलं जातं, अशा गोष्टीचं भजन हे तिथं बसून केलं जातं. म्हणून संत सांगतात, त्याने एवढं अनमोल असं आयुष्य माणसाला मिळालंय ना, तर या व्यर्थ बडबडी पायी वायाला घालू. पण माणसाचं चुकतं इथंच. अरे या जीवनामध्ये आयुष्याचं सोनं करायचं असेल तर काय करा, भगवंताचं नाम घ्या, पण आपल्याकडून दुसरंच होतंय, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तू कोपर्यंत सरळ सरळ सांगून जातात, माणसाचा वेळ जातो कशात? वाया वट 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 हरी वीणा वाया वट वट हरी वीणा वाया वट वट हरी वीणा वाया वट वट नामा विन काय वाहुगी सावट काय सांगतात तुकोबराय? वाया वट वट वट. आता वट वट हिथं पण गाणं करते आणि घरी पण वटवटच गाणं करते. वाया वट 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 हरी विना नामा विना काय वावगीचा भक्त, आणि वाया वट वट व्यर्थ बडबडी पै आयुष्य वायाला घालू नका. मायबाप आपलं दिवसभरात तेच चालते हो. खरं खरं सांगा, अरे अंतकरणापासून, अरे ज्याने देह दिला, खरंच आपल्याला त्याच्यासाठी 2 मिनिटं काढता येत नाही? अरे दिवसभरात कामं आटपली की महिला मंडळी एकत्र जमतात, तुझं तसं माझं असं, ह्याच्यातच माणसाचं आयुष्य निघून जातं. मग आयुष्यात केलं काय? अरे आयुष्यामध्ये येऊन माणसाने एकच कार्य करावं. काय? संत सांगतात ना, सांगतो तू मासी भजारे विठ्ठला, सांगतो तू मासी भजारे विठ्ठला, बरोबर
गोडवा तर काय सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे नाही तरी गेला, भगवंताचं भजन करा, नाही तर हा देह हा जन्म वायाला जाऊ देऊ नका. ह्या जीवनाचं सोनं करा. मग ह्या जीवनाचं सोनं कसं होईल, परमार्थ करा, भगवंताचं नाम घ्या, माणुसकीने वागा. अरे जीवनात जेवढं चांगलं कर्म करता येईल तेवढं चांगलं कर्म आयुष्यामध्ये करण्याचा प्रयत्न करा, तर खऱ्या अर्थानं ह्या जीवनाचं सार्थक. म्हणून ह्या जीवनाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर मी नेहमी सांगते मायबाप, संतांनी 700 वर्षापूर्वी सांगितलं, वाजत असे बोंब कोणी नाही का ठिकाणी हरिहरी नमंती तया थोर झाली. 400 वर्षांनी तुकोबरांना दयाली हाकारुणी सांगे तुका नाम घेता. एवढं जीव तोडून सांगितलं, भगवंताचं नाम घेतल्याशिवाय राहू नका. म्हणून लक्षात ठेवा, देवाचं नाम घ्या आवडीनं प्रेमानं. काय पाहिजे त्याला हो, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ. अरे एकदा भावानं प्रेमानं अंतकरणापासून भजन करून तर बघा, काय येणार नाही. ते खूप गोड सांगतात, तुम्ही ऐकलं असेल कधीतरी. कोण कहते हैं भगवान खाते नहीं, बेरशबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. काय पाहिजे मला सांगा. अरे या सगळ्यांकडे फक्त एकच गोष्ट होती, भाव प्रेम विश्वास. तेवढंच ठेवून भगवंताची भक्ती करा, नक्कीच जीवनाचं सोनं होईल. म्हणून लक्षात ठेवा, अरे संतांनी सांगितलं भगवंताला फक्त भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. पण माणसाचं होतंय उलट मायबाप. अरे परमार्थ माणूस करतो, पण माणसाचा सगळा परमार्थ स्वार्थाचा आहे. कसा आहे, स्वार्थ आहे. तेव्हा मी तुझी भक्ती करतो, त्याच्या बदल्यात मला हे दे. देवा मी तुला 5 किलो पेढे वाहतो, पण त्याच्या बदल्यात मला काहीतरी दे. अरे वाहतो 5 किलो पेढे 1000, 2000, 3000चे, पण अपेक्षा किती, अफाट अफाट अपेक्षा. मी नेहमी सांगते, लक्षात ठेवा, देवाकडे गेला ना, देवाला नेहमी सांगा, भगवंता तुझ्या चरणाशी आलोय, तुला काय द्यायचं असेल ते दे. जे माझ्या नशिबात आहे तू मला ते दे, आणि जे माझ्यासाठी योग्य नाही ते माझ्यापासून लांब ने. पण असं कधी मागत, देवा माझ्या पिंट्याचं लग्न होऊ दे. काहींनी तर 9 केले, 9. आमची तरुण मंडळी तर आता काय सांगू तुम्हाला, कुठं दुसरीकडे तिरुपतीला जाऊन कुठं जाऊन 9 करते. ते लवकर योग घडून येऊ दे, नाही तर म्हातारा व्हायची बारी येईल. कारण माईबाप घडलीच परिस्थिती तशी, लय अवघड झाले. आता उदाहरण सांगून जाते, खालच्या भागात कार्यक्रमाला गेले, आणि खालच्या भागात कार्यक्रमाच्या आधी त्या ज्यांच्या घरी गेले त्या घरी एक मावशी आजी होत्या, घरातली मंडळी गोड होती. कार्यक्रम झाला, रात्री मुक्काम केला, आणि सकाळी परत बारामतीला येण्यासाठी निघालो. बारामतीला येण्यासाठी त्या ठिकाणी सगळं आवरलं. तेवढ्यात त्या घरातली म्हातारी आपल्या सुनाला म्हणाली, म्हणजे होय ग शांता, पुरगीलेच हुशार दिसतीया, म्हणजे कीर्तन पण भारी सांगतीया, आपल्या पिंट्याला देत्याल का ग. आता ही शांत पण हिची सून ही म्हणली, आता खरं सांगू का ते बाई, तुम्ही तर माझ्या अगदी मनातलंच बोलला. आता हिजा पिंट्या गावातलं एकाच सुद्धा जागरण गोंधळ सोडत नाही, आणि आपल्या पिंट्याला देत्याल का ग. माणूस लय लवकर तयारीला लागतंय माझ्या बाप. म्हणून मला एवढंच सांगायचंय, देवाकडं तुम्ही काही मागणं मागा, पण ते मागताना जरा विचार करा. अरे संत महंत साधू सत्पुरुष देवाकडे जे मागतात ना, ते आपल्या नेहमी विरुद्ध असतं. कारण संतांनी आजपर्यंत काय मागितलं, हेची दान देगा देवा तुझा. नवे नवे संत अजून एक गोष्ट मागतात, काय, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन
व्यसनी, माझं मन भगवंता तुझ्या चरणी लीन व्हावं एवढीच माझी तुझ्याकडून अपेक्षा आहे. संसार व्यसनी पळवणे दे, नामस्मरण घडव संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा, हे मागणं संतांचं. पण आपलं वाढावे संतांना गृही व्हावे धनधान्य, हे मागणं आपलं. अरे माझं लक्षात ठेवा, संत मन देवाच्या चरणी लीन करावं का म्हणतात? कारण हे मन एवढं विचित्र आहे. अरे हे मन एकदा ताब्यात आलं की मग खऱ्या अर्थानं परमार्थ सुरळीत. पण परमार्थ करत असताना मनच ताब्यात नसेल त्या परमार्थाचा उपयोग. कारण फार गोड सांगतात, ये मन बडा चंचल है कैसे इसे समझाऊं, जितना इसे समझाऊं, जितना इसे समझाऊं, उतना ही मचल जाए. एवढं मन वाईट आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? ओ राधे तेरे चरणों की, हो श्यामा तेरे चरणों की, अगर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी, सच कहता हूँ मेरी, तकदीर बदल जाए, ओ राधे तेरे चरणों की. म्हणून हे मन एवढं विचित्र आहे. पण त्यासाठी ते भगवंताच्या चरणाशी जर लीन केलं तर नक्कीच मायबाप ह्या जीवनाचं सोनं होईल. म्हणून त्या ठिकाणी संत सांगतात, माझे तुकोबर आहे फार गोड सांगतात की भगवंता माझ्या मनामध्ये, या चित्तामध्ये एवढीच इच्छा की ह्या मनाला भगवंता चरणी लीन करावं, ह्या मनाला त्या संतांचा संग घडावा, ह्या मनाला सज्जनांची संगत घडावी. आणि म्हणून तर तुकोबर आहे म्हणतात, देवा माझी इच्छा पूर्ण कर. म्हणून तर म्हणतात काय, देवा पुरवावी. काय होतंय, आपल्याला वेळेनुसार उरकून घ्यावं लागतंय. ऐसे आवडते मना देवा पुरवावी. म्हणून लक्षात ठेवा, संतांचं मागणं आणि आपलं मागणं याच्यामध्ये फरक असला, पण तरी सुद्धा मी नेहमी सांगते, कसं असतं माहितीये, संत आणि आपल्यामध्ये फरक कसा आहे. धरी आपण म्हणतो ना, त्या ठिकाणी संतांची प्रमाण फार आलेली आहेत. संतांचा अवतारच ह्या जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणा, संतांच्या देह कष्टविती अवतार तुम्हा धराया उद्धराया जन. संत ह्याच्यासाठी अवताराला येतात. म्हणून आयुष्यात पण त्यांचं तेवढंच कर्तव्य आणि तेच कार्य राहतं. पण हा जड जीव आहे, अर्थात ह्या जीवाचा उद्धार करणं हे संतांचं कार्य आहे. म्हणून अशा संतांची संगत, अरे भगवंत मला लाभावी. मला सांगा, तुकोबराई काही सामान्य होते? तुकोबरांची शब्दरचना पहा, अंगावर काटा येतो. कितीतरी अभंग माझ्या तुकोबरांच्या मुखातून आले. अरे तुकोबराय ज्या रस्त्याने जायचे ते रस्ते विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. पण तेच तुकोबराय जर देवाकडे मागत असतील, देवा मला ना जीवनामध्ये संगत लाभली तर संतांची दे. कारण लक्षात ठेवा, कोणतेही संत देवाच्या आधी संतांना शरण गेलेत, गुरूंना, सद्गुरूंना. बाबाजी सद्गुरु दास तुका, बरोबर, एका जनार्दनी, प्रत्येक अभंगात एका जनार्दनी. नामदेव महाराजांचे गुरु कोण? विसोबा खेचर, बरोबर. प्रत्येक संतांच्या जीवनात निळोबराय म्हणतात, काय म्हणतात, तुझं लागी येथे बोलाविले प्रार्थिले वाचुनी. देवाला म्हणतात मला तुकोबराय पाहिजेत. म्हणजे आधी महत्व कुणाला? संतांना. म्हणून तुकोबराई सांगतात, अरे भगवंता तुला जर काय द्यायचंच असेल तर संतांच्या संगतीमध्ये कधी तुटवी पडू नये. नवे तर संतांची संगत मला आयुष्यभर लाभावी आणि त्या संतांची मला आयुष्यभर भेट व्हावी. हेच अभंगात सांगतात. अभंगाचं तिसरं चरण. हरी जन सवे भेटी, 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 हरी जन सवे भेटी.
आपण सगळे मिळून त्या ठिकाणी भगवंताचे भजन करूया. म्हणून त्या ठिकाणी मुखानं टाळी आणि हातानं कीर्तनात बसलाय ना, बोला हातानं आणि मुखानं. असं चाललंय सगळं उलटच चाललंय. विठोबार खुमाई महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे. पण असाही एक काळ होता, म्हणजे अगदी मी अंतकरणापासून सांगते, मी अनुभवलेली गोष्ट आहे. एक 11 वर्ष झालं मी कार्यक्रम करते. तेव्हापासून असे काही अनुभव आले. सहज सहज मंडळी म्हणायचे की महिलांनी हे कीर्तन करूच नाही. आता महिलांनी कीर्तन जर करू नये असं आपण म्हणत असेल तर माझ्या जनाबाईची अभंग प्रत्यक्षात भगवंतानं लिहिले. जर महिलांनी कीर्तन करू नये ही पूर्वीपासून प्रथा असती तर सखूबाई असेल, बहिणाबाई असेल, आमच्या जनाबाई असतील, ह्या घडल्याच नसत्या ना. माझा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी त्यांच्यासाठी उभाच राहिला नसता, सखू बनून त्यांच्या घरी गेला नसता काम करण्यासाठी. कसं आहे माहितीये का, हा भेद पहिल्यापासून नाही आहे, पण ते आपल्या मनाच्या कल्पना होत्या. पण असो, ह्या कार्यक्रमाच्या ह्या अशा माध्यमातून अनेक गोष्टी उघड होतात. आणि पहिल्यापासून मी सांगितलं, महिला आणि पुरुषांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाहीये. कारण सांगू इच्छिते, उदाहरण देते. उदाहरण आपल्यात अजिबात भेद नाही, शारीरिक दृष्ट्या पण नाही, अजिबात कुठल्या गोष्टी नाही. कारण उदाहरण सांगते, शास्त्र धरून, परमार्थाला धरून सांगते. पुरुष मंडळ, तुमच्यात काय आहे? आत्मा आहे? हा तरी म्हणा, नाही तरी म्हणा, काहीतरी म्हणा, तुमच्यामध्ये आत्मा आहे? आता नाही माणसाल तर बसलाय कस काय? तुमच्यामध्ये आत्मा आहे. महिला मंडळ, तुमच्यात आत्मा आहे का आत्मी आहे? इथं फरक आहे का? तुमच्यात पण आत्मा आणि आपल्यात पण आत्मा. तुमच्या माझ्या सगळ्यांमध्ये, सगळ्या प्राणी मात्रांमध्ये आत्माच आहे. अर्थात माझ्या माऊलींनी पहिल्यापासून माझे माऊली सांगत आलेत काय, सर्व गटी राम देहा देही, सर्व गटी राम देहा देही, एक सर्व गटी राम देहा एक, सर्व गटी राम एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. ज्याप्रमाणे सूर्याची किरण वेगळी नाहीत प्रकाशापासून, त्याप्रमाणे लक्षात ठेवा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मध्ये तो भगवंत अंतकरणामध्ये आहे. आणि माणसाचा एक गैरसमज आहे, आता इथे बरेचसे शिकलेली मंडळी आहेत, धार्मिक कार्यक्रमाचा किंवा धर्माचा अभ्यास करणारी, शास्त्राचा अभ्यास करणारी आहे बरेचसे मंडळी. आज मी बघते सहज सहज एखाद्याचा काही विधी असेल, सावडण्याचा, दाव्याचा, अंत्यविधी काय असेल ना, माणूस सहज सहज म्हणून जातो काय, यांच्या मृतात्म्य शांती लाभो. माझं वाक्य ध्यान देऊन ऐका बरं का. माणूस सहज बोलून जातो, यांच्या मृतात्म्य शांती लाभो. आता खरं खरं सांगा, आत्मा हा मरतो का? वा, माझी गीता सांगते, गीता 2रा अध्याय 23वा श्लोक, नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकन जैनम क्लेदयन्तापनो शोषयति. हे जर पटत नसेल तर ऐका, हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विशुद्धू म्हणून शस्त्रादिकी छेदून गडे, हा प्रयोदकेन आपलवे अग्निदाहून संभवे, एत महाशोषून प्रभवे मारताचा. अर्जुन हा नित्य अचळू हा शाश्वतू सर्वत्र सहोदितू परिपूर्ण. हा गीता ते सांगते, माझी ज्ञानेश्वरी हे सांगते. ज्याला शस्त्रानं काही होत नाही, पाण्यात बुडत नाही, अग्नीनं काही होत नाही, जो जळून जात नाही, उडून जात नाही, तो असणारा आपल्या सगळ्यांचा आत्मा आहे, की जो कधी मरत. कसं
देह मरतो देह, आत्मा मरत. पुरावा देते पुरावा. गीता सांगते गीता. वासासी जीर्णानि यथा विहाय नवानि गृहान्ति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयान्ति नवानि देही. आता हे जर कळत नसेल, साधं सांगू. ज्ञानेश्वरी अध्याय 2. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते. देह वस्त्र खराब झालं की आपण फेकून देतो, नवीन परिधान करतो, बरोबर. तसं ह्या देहाचं आहे. अरे या देहाचं काम संपलं, हा आत्मा हा देह सोडून देतो आणि नवीन देहामध्ये प्रविष्ट होतो. असा असणारा आत्मा आहे मायबाप, की जो आत्माला साध्या भाषेत जीव म्हणतो. आणि हा आत्मा हा जीव खऱ्या अर्थानं भगवंत आहे. कारण ह्याच्यात संतांनी देव पाहिला. उदाहरण सांगू का? 2 मिनिटात उदाहरण सांगून जाते. माझ्या नाथ बाबांनी रामेश्वरावर त्या ठिकाणी गंगेची कावड भरून आणली, काशीवरून आणली. कुणासाठी? रामेश्वराला घालण्यासाठी. पण वाटेत त्या ठिकाणी गाढव दिसलं. गाढव. विचार केला नाही हे गाढव आहे काय आहे ना आपण काय करावं. सरळ ती गंगेची कावड एवढ्या लांबून आणलेली त्या गाढवाच्या मुखात पलटी केली, अर्थात त्या गाढवाला पाणी पाजलं. मग आता मला सांगा, माझ्या नाथांनी देव पाहिला कुठं? वाक्य ऐकायला विचित्र वाटतं, गाढवात देव पाहिला. विचित्र वाटतंय ना? पण ते गाढव जरी असलं तरी त्याच्यात सुद्धा, म्हणून मी नेहमी सांगते, माणसानं माणसात देव पाहावं, माणसानं प्रत्येक प्राणी मात्र देव पाहावा. अरे तुमच्या माझ्या सगळ्यांच्यात देव आहे. देव आहे, देव आहे हृदय मंदिरी. देव नटला नाना परी भरून उरला. तुमच्या माझ्या सगळ्यांच्यात इथं बसलेल्या प्रत्येकाच्यात तो देव आहे. म्हणून आज तुम्ही सगळे बसून इथे कीर्तन ऐकताय. म्हणून लक्षात ठेवा, हा पडदा बाजूला करा. पण इथं कोणतरी मन उठून उभे राहील आणि म्हणेल, ताई देव जर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जवळ आहे, हृदयात आहे, मग मंदिरात कशाला जायचं? काय गरज मंदिरात जाण्याची? ह्याच्यासाठी उत्तर सांगते. कधीतरी तुम्ही ऐकलं असेल बघा, हवा सगळीकडे आहे, बरोबर? बोला, हवा सगळीकडे आहे. मग गाडी पंक्चर झाली, पंक्चर काढण्यासाठी कुठं जावं लागतं? कुठं? बोला, कुठं? पंक्चरवाल्याकडे, बरोबर? हवा सगळीकडे, मग पंक्चर काढायला पंक्चरवाल्याकडे कशाला जायचं? असा टायर धरला तरी हवा भरल ना, भरल का नाही? टायर पंक्चर झाला, पंक्चर काढण्यासाठी टायरवाल्याकडे. तशी ही गाडी पंक्चर झाली तर या गाडीची पंक्चर काढण्यासाठी सुद्धा कुठं जावं लागतं? मंदिरातच जावं लागतं. म्हणून लक्षात ठेवा, विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही. देव सगळीकडे तर आहेच. देव नटला नाना परी पण एका जनार्दनी हरी राये हृदय मंदिरी. एवढंच ध्यानात ठेवा. म्हणून माणसानं माणसात देव पाहावा. एखादा गरीब दिसला त्याला मदत करा. आपली परिस्थिती असेल तर दुसऱ्याला जाणून घ्या. तो खरा परमार्थ आहे, तो खरा देव आहे. एखाद्या कीर्तनाला निघालोय, अरे कीर्तनाला 5 मिनिटात जायचंय, 5 मिनिटात कीर्तन उभं राहतंय, पण त्याच्या आधी एखाद्याचा अपघात झाला, तडफडतोय, अरे त्याला वाचवण्यासाठी कुणी पुढे जात नाहीये. अरे एकदा जाऊन बघा, त्याचा नेऊन दवाखान्यात न्या, त्याचा जीव वाचवा. कीर्तनाला गेल्यावर पुण्य लागेल का त्याचा जीव वाचवल्यावर पुण्य लागेल? दोन्ही गोष्टीत पुण्य लागेल. पण सगळ्यात जास्त पुण्य जर कुठे असेल, कुठं? जीव वाचवण्यात. म्हणून माझ्या संतांनी सुद्धा प्रत्येक प्राणी मात्रात देव पाहिला, प्रत्येकाच्यात. कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांचं बघितलं ना, हा भेदभाव जर असाच असता तर माझ्या राजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या नसत्या रे. अरे कुणी जरी असला ना तरी तुमच्या माझ्या सगळ्यांच्या देव हे माझ्या शिवरायांनी पाहिलं रे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जर अभ्यासायचं असेल ना, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला एवढंच माहिती आहे, अफजल खान त्याचा कोतळा बाहेर काढला, आग्र्याहून सुटका झाली, बस. ह्याच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराज आपल्याला माहित नाही. आपण कधी ऐकतो, अरे शिवाजी महाराज कोण, असा प्रश्न जरी मनामध्ये निर्माण झाला ना तरी डोक्यात आलं पाहिजे, अरे ज्यांच्या दरबारामध्ये एकही स्त्री नर्तिका नाचवली गेली नाही, नवे नवे तर मध्याच्या पहिले रिचवली गेली नाही, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत.
350 वर्षापूर्वी कोणतेही दळणवळणाचं साधन नसताना ज्यांनी 100हून अधिक किल्ले स्वतःच्या ताब्यात केले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. नवे नवे मायबाप, अरे माझ्या ह्या जनतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागणार नाही असा उपदेश देणारे लोकपालक राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. नवे नवे तर मायबाप लक्ष देऊन ऐका. अरे त्यावेळेस 350 वर्षापूर्वी ही जलव्यवस्था आता झाली, पण जलव्यवस्था कशी असावी ह्याचा बारीक अभ्यास जर कुणाकडे असेल तर ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. ही शोध आता लागतायत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नव्हते, ज्यांच्या शक्तीला कोणतीही सीमा नाही, ज्यांच्या भक्तीला जोड नाही आणि शौर्याला तोड नाही, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणतात ना, जे आहेत मराठी मनाचा दगदगता अभिमान, ज्यांचं छत म्हणजे आभाळा समान, जे आहेत अथांग सागरा समान आणि ज्यांना माझ्या 100 ज्यांचं स्वाभिमान ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्रीचा काळीज दयेचा वसंत भगवा असमंत आणि आपल्या सगळ्यांचं हृदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मग असे आल्या काका म्हटले आपला बाप आहे. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज हा आपला बापच आहे. कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांना त्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करा. आज आपल्या वडिलांनी, नातेवाईकांनी, आजोबा पंजोबांनी जमिनी खरेदी केल्या, अरे पण त्या नावाव कुणामुळे झाल्या हे कधी विचार केलात का तुम्ही? अरे जे कार्य आई वडील करू शकले नाहीत ना अख्ख्या आयुष्यभरात, आपल्यासाठी एवढ्या मुक्तपणे आपण कीर्तन ऐकतोय कुणामुळं? म्हणून जाण ठेवा. म्हणून मी नेहमी सांगते, जीवनामध्ये माणसाने ना ज्यानं आपल्यासाठी केलं त्याला कधी विसरू नये. छत्रपती शिवाजी महाराज असतील, माझे संत तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ असतील, माझा भगवान परमात्मा रे आहे, तो आहे तर आपण आहे, पण हे विसरू नका कधी. म्हणून जाण ठेवा. हा देह मिळालाय ना, ह्या देहाचं सार्थकीकरण करा. पण हा देह सार्थकी कधी लागेल तर ह्या देहामध्ये येऊन ज्यावेळेस भगवंताचं भजन, हातून परमार्थ, दान धर्म. लक्षात ठेवा, दान करा. शास्त्र सांगतं जेवढं आपण कमवतो त्यातलं 10% जरी दान दिलं तरी 90% जे धन आहे त्याची रक्षा करणारा तोय. पण आपण हा विचार करत नाही आणि माणसाला वाटतं दान दिल्यावर कमी होतं. कमी होत नाही, कमी होत नाही. वापर करत गेलं, वाढवत गेलं तर ते वाढत राहतं. असंच जपून ठेवलं तर गंज लागतो. आणि कोरोनात बघितलं, अरे लाखो करोडो कमावणारे होते, जपून ठेवलं. जपून काय राहिलं कोरोनात? अरे तो वाचवणारा होता. एकदा अंतकरणापासून हाक मारायची होती त्याला, का येणार नाही तुमच्यासाठी धावून? पण हिथं तर सगळं नडतं ना मायबाप. मी नेहमी सांगते, देवाला फक्त एक गोष्ट पाहिजे, भाव, प्रेम, विश्वास. म्हणून संतांना शरण जा, त्यांनी दिलेल्या भगवंताच्या नामाचं नाम घ्या, भगवंताला आपलंसं करा आणि जीवनामध्ये येऊन जेवढं चांगलं कर्म करता येईल तेवढं चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा. हे जीवनाचं सोनं तर होईल, पण उत्तमची उरे कीर्ती मागे. पण हे सगळं कधी होईल? जीवनात ज्या वेळेस चांगली संगत, आजूबाजूचा परिसर आणि जीवनामध्ये परमार्थ. म्हणून जीवनामध्ये संतांनी जेव्हा भगवंताकडे मागितलं ना त्यावेळेस संत एवढंच मागतात की तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम देवा, संत सेवा व्हावी, सज्जनांची संगत घडावी. कारण म्हणतात ना, चोराच्या संगतीत गेला तर चोर झाल्याशिवाय राहत. एखादा मुलगा अभ्यास करत असेल आणि एखादं टवाळ पोरग असेल, ते पोरग जरी त्या अभ्यास करणारा पोराच्या संगतीत गेलं, आता कुणाचा गुणधर्म कुणाला लवकर लागेल मला सांगा? बोला. अभ्यास करणारा पुढे जाईल का जो टवाळखोरी करतो तो पुढे जाईल? अभ्यास करणारा जर खरंच एकाग्र चित्तानं करणार असेल पण ती नक्कीच वाया जाणार नाही. पण ती जर टवळाच्या संगतीत गेला आणि अभ्यास सोडून दिला, त्याचं पण काम झाल्याशिवाय. मी नेहमी सांगते, आई वडिलांनी जर सांगितलं ना पोराला ह्याच्या संगतीत राहू नको, ते पोरग चांगलं नाही, तर ऐका. पोरग सरळ म्हणतं, हा ती तसलंय म्हणून मी पण तसलाय का? आताच्या पोरांची उत्तर आहे, अरे बाबा तू आज नाही पण उद्या नक्की तसं. ले गाडा अनुभव दिसतो बाबा. असो म्हणून संगत महत्वाची. म्हणून अख्ख्या अभंगामध्ये अरे माझ्या तुकोबरांनी देवाकडे जर काही मागितलं असेल तर ह्या जीवनामध्ये संगत असावी. संगत की जेणेकरून माझ्या जीवनाचं कल्याण होईल. आणि संगत कोणाची? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने
कीर्तन करायला किंमत ही श्रोत्यांमुळं. म्हणून सर्व श्रोते मंडळी असतील सर्वांचं मनापासून आभार. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला आता म्हणणार तुम्ही